नतमस्तक होणं हे फार गरजेचं असतं. बरोबर. म्हणजे का फळलिया तरुची शाखा उमीशी सहज उतरेले का तैसे भूतमात्रा अशेखा खालावती जे माऊली म्हणतात. एखादं झाड जे फळा फुलांनी बहरलेलं असतं ना ते झाड वाकतं, इतकं वाकतं की जमिनीला टेकतं त्यातून नवीन झाड निर्माण होतं. वा. तसं हा जो वारकरी संप्रदाय ना तो इतका समृद्ध आहे आणि ही समृद्धता जेव्हा तुमच्या अंतरंगामध्ये स्थित होते ना तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने नम्र होता. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगू का, वारकरी संप्रदायामध्ये ज्या ज्या काही गोष्टी होतात त्या सगळ्या माऊलींच्या प्रती केलेल्या असतात. बरं. त्यामुळे कीर्तनकार असला तरी त्याला माऊली स्वरूप पाहिलं जातं, म्हणून त्याला नतमस्तक होतो आपण. बरं. किंवा फुगडी खेळताना सुद्धा समोरचा जो आहे तो माऊलीच आपल्याशी फुगडी खेळते, बरं. अशी एक भावना असते. त्या माऊलीला आपण नमस्कार करतो.